गडाचा पायथा सोडून निघाला होता जौहर, पण अचानक थांबला. का थांबला असेल? त्याला आदेश आला असेल बडी बेगमचा. का का आदेश आला असेल? बडी बेगमच्या मनातलं कोणी सांगावं? राज, नेतुजीरावांचं काही कमी जास्त नाही, तसं काही नाही. नेतोजीराव अजूनही लढतायत. उलट आमचा अंदाज होता की नेतोजीरावांनी मारल्या मुसंडीला थोपवण्यासाठी सिद्धी जौहर इथून निघून जाईल, पण तसं झालं नाही. नेतोजीरावांनी आपलं कसब पणाला लावलंय, पण अजूनही त्यांची फते होत नाही. राज, कदाचित आदिलशहानं आतून जोर लावला असेल. तसंच काहीच असणार, नाहीतर नेतोजीरावांना एवढा वेळ लागायचा नाही. नेमकं काय झालं म्हणायचं विजापूरच्या वेशीवर. बहिर्जींचा काही निरोप? नाही, बहिर्जींचाही माणूस नाही, पण सिद्धी उखडून टाकलेल्या तंबूच्या मेखा पुन्हा रोवू लागला, याचा अर्थ काहीतरी गडबड जरूर आहे. काय करूया? हल्ला, उठवून रान. राजे, तुम्ही फक्त शब्द टाका. नाही बाजीप्रभू, आम्हाला वाटतं आजची रात्र वाट बघावी. त्यामुळं काय होईल? समजा नेतोजीरावांची काही खबर आली नाही आणि सिद्धीही जागचा हल्ला नाही तर काय राजे? एक योजना आहे आमच्या मनात. योजना? होय, पण ती तुम्हाला अंमलात आणावी लागेल बाजी. राजे, तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही ते करायचं. आप है कि हमारी कोई बात सुनती ही नहीं अम्मी जान। बस इसी बात का अफसोस है हमें। तुम्हारी ये बेवजह बेपरवाह जुबान हमें पसंद नहीं। क्यों पसंद नहीं? गलत क्या है? देखिए, अभी भी वक्त है, बुला लीजिए सिद्धि को यहाँ। कान खोल कर सुन लो, हम उसे यहाँ हरगिज नहीं बुलाएंगे। फिर कौन रोकेगा नेताजी को? खवास खान, खवास खान रोकेगा उसे। खवास खान उसे ना रोक पाया तो? यहाँ रोजाना हमले में हमारे सिपाही मारे जा रहे हैं, और अगर हम हार गए तो उसका जिम्मेदार कौन होगा? यही फर्क है आपकी और हमारी सोच में। आप हमेशा हारने की सोचते हो और हम हमेशा जीतने की। और नतीजा? अफजल खान तो... तुम्हारी बेतुकी बातें सुनने का वक्त नहीं है हमारे पास। जंग बीजापुर की चौखट तक आप पहुंचे हैं, और ये जंग हम जरूर हारेंगे, लिख लीजिए आप। बड़ी साहिबा, बड़ी साहिबा, क्या हुआ अंकुश खान? बोलो क्या हुआ? बड़ी साहिबा, वो बयां करो जल्दी, क्या हुआ? बड़ी साहिबा, बड़ी साहिबा, आऊसाहेब, जरा आऊसाहेब, बहिर्जी काय झालं? आऊसाहेब, माफ करा पण खबर लय वाईट आहे. काय झालं? आमचे नेताजी काका ठीक आहेत ना? वय आऊसाहेब, नेताजी रावांचा जबरदस्त पराभव झाला. आदिलशहानं त्यांना इशीवरच रोखलं. आऊसाहेब, आदिलशहाच्या फौजेनं एकच यलगार केला. आपली फौज पराक्रमाची शिकस्त करत होती, पण आदिलशहाच्या फौजेची संख्या जास्त असल्यामुळं नेताजी रावांचा टिकाव नाही लागला. आऊसाहेब, आपल्या फौजेनं पळ काढला, धरपकड झाली आणि जे जखमी होते ते कैद झाले. आऊसाहेब, धाकटेबाई साहेब, आई जगदंबे,
अंकुश खान बोलो, क्या हुआ? बड़ी साहिबा मुबारक हो, हम जंग जीत गए, हमारी फतेह हुई है। अल्लाह ताला का फजल है, हमारे बहादुर सिपाहियों ने दुश्मन को खदेड़ कर ये जंग जीत ली है। आदिल शाही सल्तनत की शमशीर की धार को आपने बरकरार रखा। आपके जिगर और बहादुरी की हम खुलेआम तारीफ करते हैं। वाह वाह, बहुत खूब। शुक्रिया बड़ी साहिबा, बहुत बहुत शुक्रिया। आपके तारीफों ने लड़ाई में जख्मी हुए सिपाही के जख्म फिर से भर दिए हैं। पूरे फौज का हौसला आपने बढ़ा दिया बड़ी साहिबा। मुबारक हो बड़ी साहिबा। इस कामयाबी के असली हकदार तो आप हैं। जब तक आसमान में चांद और सितारे हैं, आदिल शाही सल्तनत के नारे लगे रहेंगे। काश अगर हम जीजाबाई के सामने होते तो बड़ा मजा आता। उसके चेहरे पर का दुख दर्द हम देख पाते। नेतोजी को हराना बड़ा मुश्किल था। सिवा का दाया हाथ बोल सकते हैं, बड़ा बहादुर था। वैसे वो जिंदा है या मारा गया? शायद मारा गया नेतोजी। नाही, तसं अजून काही समजलं नाही। नेताजी रावास जखम झाली आहे का? ते ठीक आहेत ना? आऊसाहेब, आदिलशाहीच्या हल्ल्यानं फौज बिखरली, सैरावैरा धावू लागली। त्यामुळे नेताजी रावांचा काहीच ठाव नाही। हे तुम्ही काय सांगताय बहिर्जी? नेताजीराव जबर जखमी झाले की त्यांना पकडून इजापूरला नेलंय। काहीच सांगता येणार नाही। साहेब, बहिर्जी, राजेंना ही खबर पोचवलीत? वय आऊसाहेब, कळवली पर सिद्धीनं गाड्याच्या वाटा रोखल्यात। याचा अर्थ आमच्या कल्पनेप्रमाणे काही घडत नाही। नाही आऊसाहेब, नेताजीरावाने इजापूरवर हल्ला करायचा आणि सिद्धीनं त्याला रोखायला जायचं अशी आपली अटकळ होती, पण ती यशस्वी नाही झाली आऊसाहेब। त्यामुळे राजांच्या अडचणीत अजून वाढ झाली। म्हणजे आमचे आबा अडचणीत नाही येणार गडावर? राणूबाई, शहाण्या ना तुम्ही? आम्ही नाही शहाण्या। राणूबाई, असं काय करता? चला या। नेताजी रावांवरच सगळी भिस्त होती। आता काय करायचं आऊसाहेब? अपने हाथों पर इतना गुस्सा? या हातांनीच दगा दिला लढाईत। जिथं आपण जिंकायला हवं होतं, नेमकं तिथंच हरलो। सर सेनापति, उसमें क्या, हम फिर जीतेंगे। नाही हिलाल, आम्ही हरलो, घाव जिवारी लागला याचं काय नाही मला, पण ही लढाई आपण जिंकायलाच हवी होती, कारण ती स्वराज्यासाठी होती। ही लढाई आपण मारतो तर पन्हाळ्याभोवती बसलेलं हिरवं साप पसार झालं असतं, आत्तापातूर राज मोकळं झालं असतं। जी सर सेनापति, राजे के वास्ते हमने खतरनाक जंग लड़ी पर कामयाबी नहीं मिली। देवाने हिसकावलं। दैवाच्या दानावर राजांनी स्वराज्य नाही रचलेलं, आपलं रक्त शिंपून त्यांनी हा खेळ मांडलाय, स्वराज्याचा मळा उभारलाय। अहो, एवढा मोठा महापराक्रमी अफजल खान हा असा आडवा तिडवा पहाड, पण नुसत्या बोटांनी राजांनी त्याला फाडलं आणि आम्ही दोन्ही हातांनी तलवार फिरवून शेवटी माघार। सर सेनापति, अच्छा किया आपने वो, नहीं तो पूरी फौज बर्बाद हो जाती, मारे जाते हम सब। और अगर आपको कुछ हो जाता तो? चाललं असतं,
हे असं जगण्यापेक्षा ते बरं. आता राजांना तोंड कसं दाखवायचं? अहो किती विश्वास दाखवला होता त्यांनी आपल्यावर. सागर पार केला आणि किनाऱ्याशी येऊन बुडालो. असं झालंय आपलं हिलाल. अब आगे क्या? पिट्याच पाडलाय त्याचा. वाह बाजी वाह, मुबारक हो हुजूर, मुबारक हो. हम बीजापुर जीत गए. शिवा का बहुत बड़ा नुकसान हुआ उसकी फौज का. और वो नेतो जी, वो तो दुम दबाकर भागा, दुम दबाकर. वहाँ जीत गए, लेकिन यहाँ का क्या? जो आपका हुक्म. पहले ये शोरगुल बंद करो. देखो, हम यहाँ जंग लड़ने आए हैं और याद रखना, अभी तक फतेह हमें नहीं मिली. जी हुजूर. नेतोजी की हार का बड़ा सदमा पहुंचा होगा शिवा को, क्योंकि उसकी बड़ी चाल नाकामयाब हो गई और वो अच्छी तरह जान गया है कि ये सिद्धि अब उसका पीछा नहीं छोड़ेगा. और रही दूसरी बात, हमारी छावनी यहां नहीं, इसका फायदा उठाएगा वो. तो हम हमला जारी रखेंगे. सिर्फ हमले नहीं, जोरदार हमले करेंगे. किले में घुसने की तैयारी करो. एक पल के लिए भी गाफिल न होना और न फौज को होने देना. शिवा कभी भी धोखा दे सकता है. नेतोजी की हार मतलब शिवा का दाया हाथ टूट चुका है. अब हम इसे आसानी से गिरफ्तार कर सकते हैं. बेशक हुजूर. अभी तक उसने सिर्फ नेतोजी की हार की खबर सुनी होगी, मगर सुनने और देखने में फर्क होता है. नेतोजी किस तरह की पगड़ी पहनता है पता है? तर हो, पण नेतोजी पगडी नाही, फेटा बांधतो. फेटा. शाबाश मसूद. अब मैं जो कहूंगा उस चीज को शिवा तक पहुंचाने का इंतजाम करो. राजे, राजे हा तर नेतोजीरावांचा फेटा. त्या सिद्धी जौहरचा आश्रम घेऊन आला होता राजे. तुमच्यासाठी भेट. पण नेतोजी रावांचा फेटा सिद्धी जौहरकडे कसा? काहीतरी कौड बंगाल आहे. पंत, तो फलिता वाचा. जी राजे. तुमचे सरदार नेताजी आमच्या हिरासत मध्ये आहेत. नेताजी परत हवे असल्यास आम्हाला शरण या. शरण नाही आलात तर पुढच्या वेळेस फेटा नसेल, नेताजींचं मस्तक असेल. असा मजकूर आहे याच्यात. अरे नेताजीचं मस्तक आहे, राजांच्या आशीर्वादाने उन्नत आहे, उंच आहे. ते तसंच राहील, चुकणार तर नाहीच. शिकवणच नाही मला. विजापूरच्या वेशीतून मला माघारी यावं लागलं, हरकत नाही. मी पुण्यांदा येईन.
यावेळी पूर्ण ताकदीने येईन आणि विजापूर भुई सपाट करीन। ऐसा ही होगा सरसेनापति। बिखरे हुई फौज को हमें एकजुट करना होगा। ते विचार करत असतील नेतुजीराव कुठं आहेत, काय झालं असेल? काय झालं असेल? नेतोजीरावांचा घातपात तर झाला नसेल ना? एवढे मातब्बर, एवढे सावध, अगदी कळी काळाला धाक असणारे नेतोजीराव हे असे आदिलशाही सरदारांच्या तावडीत सापडतील? राजे ही बतावणी असणार। आणि मग हा फेटा हा तर नेतोजीरावांचाच आहे ना? अहो, ते झालं पण फेटा पाठवतात म्हणजे नेतोजीराव नक्कीच त्यांच्या ताब्यात आहेत। फुलाजीराव, त्याबाबत खात्रीशीर खबर येईल। पण तोपर्यंत एक योजना अंमलात आणायला हवी। कोणती योजना राजे? महत्वाची योजना आहे। जर ती अंमलात आणली तर जौहरचा बुद्धिभेद होईल। जोहरचा बुद्धिभेद असा होणार नाही। मुळात त्याला तलवारीची भाषा कळती आणि आम्ही त्यात पारंगत आहोत। उसकी छावनी पन्हाला के करीब है, उसने अभी तक हिलाई नहीं। नाही हलवली तर काय झालं? आपण त्याला ती हलवायला लावू। कशी? सोपं आहे। बुडाखाली आग लागली की बुड हलवावंच लागतं या। आपण थेट आक्रमणच करायचं। आक्रमण हल्ला करायचा नाही। राजे अहो पण का? म्हणजे तो जोहर फणा आपटणार, मग चेचायला नको का त्याचं तोंड? नाही बाजी, ही ती वेळ नाही आणि आमच्या योजनेची ही पहिली अट आहे। आपण आक्रमण करायचं नाही, छापा मारायचा नाही, एवढंच काय पण आदिलशाही फौजेत अफवा सुद्धा पसरवायच्या नाहीत। पण राजे मग आपण गप्प बसायचं? तो खाली तलवार नाचवत असताना? होय फुलाजीराव, नाही, मला ते जमणार नाही। हे बघा, हल्ला करायचाच। एकदा का आपल्या समशिरीची धार कळली की छावणी गुंडाळून पळतो की नाही बघा तो जौहर। हमारे मावलों के जख्म अभी तक भरे नहीं है। इतना सफर तय कर वापस लड़ाई में कूदे। मग जखमी झालं तर काय इथे खाटा धरून बसायचं आहे का? हर हर महादेव म्हणा आणि जखमात खंडोबाचा भंडारा भरा। चला। नाही, असं काहीही होणार नाही। गंगाधर पंत, जी राजे। तुम्ही जौहरच्या गोटात शिरून आम्ही सांगतो त्याप्रमाणे बोलणी सुरू करा। जी। जौहरच्या गोटात जा, त्याला विश्वासात घ्या, त्याला अंजारा गोंजारा। एकीकडे गंगाधर पंत सिद्धी जौहरला विश्वासात घेतील आणि इकडं सर्व कारवाया बंद राहतील। काहीही झालं तरी जौहर बिथरता कामा नये। बिथरला तर बिथरला, परवा नाही। चला, घोड्यावर चिन कसा, झेप घ्या। तलवारीचा रोख सिद्धीच्या दिशेने करा। त्याला आता उसंत भी घेऊ द्यायची नाही। चला, सगळ्यांनी तयारी करा। पंत, तुम्ही तातडी करा, होता होईल तेवढी घाई करा। गड उतार व्हा आणि आपला मनसुबा यशस्वी करूनच दाखवा। तोपर्यंत गडावरून तोफांना बत्ती नाही। एवढंच काय पण गडावरून साधा दगडही घरंगळत जाता कामा नये। बाजी, जशी आज्ञा राजे। आता त्या सिद्धीला घरंगळत विजापूरला नाही पाठवला तर नावाचा नेताजी पालकर नाही। हर 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 महादेव! चला, उसळत चला, रणभेरी वाजवत चला, घोड्यांच्या टापांनी वाटा तुडवीत चला। त्या सिद्धीला कापरं भरलं पाहिजे। चला, आपल्या कपाळावरचा अपयशाचा शिक्का आधी पुसून टाकू। कोणत्याही परिस्थितीत राजांना आम्ही मोकळं करू असा निरोप आऊसाहेबांना द्या। जी सरसेनापति। हर 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 महादेव! हर 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 महादेव! फुलाजीराव, राजगडावर निरोप पाठवा।
आऊसाहेबांना सांगा तूर्तास आक्रमण नको. सर्व सरदारांना सांगा कोणीही शस्त्र उचलणार नाही. जी राजे. राजे पण नेतोजी रवंच्या सर्वांनाच. आणि तसंही जर नेतोजीराव खरोखर गिरफ्तार असतील तर त्यांची फौज शांत असणारच. जर सिद्धी जौहरला गुंगारा द्यायचा असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. कोणीही चूक करू नका. आमच्या आदेशाचं पालन व्हावं. काहीही झालं तरी जौहर बुजता कामा नये. मग आपण जिंकलोच.